सध्या डिझेलच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे। त्याचबरोबर मागील 7 ते 8 दिवसापासून हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलची प्रचंड टंचाई निर्माण झालेली आहे। जिल्ह्यातल्या नामांकित ट्रॅव्हल्स व्यवसाय म्हणून खुराना ट्रॅव्हल्सकडे पाहिलं जातं आणि या ट्रॅव्हल्स व्यवसायाला आता डिझेल टंचाईचा फटका बसतोय। माझ्या मागे ह्या ज्या ट्रॅव्हल्स बघतायत ना, ह्या ट्रॅव्हल्स डिझेल अभावी वर्कशॉपमध्ये बंद ठेवण्यात आलेले आहेत। यावर अवलंबून असलेला जो व्यवसाय आहे तो पूर्णपणे ठप्प पडलेला आहे। त्यामुळं जे व्यावसायिक आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे। नेमका फटका कसा बसतोय आणि आर्थिक दृष्ट्या गणित साधणं किती कठीण चाललंय हे सांगण्यासाठी आपल्यासोबत जगदीराज खुराना आहेत, जे या ट्रॅव्हल्स कंपनीचे मालक आहेत। मला सांगा, डिझेलचा तुटवडा निर्माण झालेला आहे, काय फटका बसतोय? डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळं माझ्या जवळपास 40% वाहनं उभे आहेत। बरं. आणि 40% माझे वाहन उभे आहेत। जे वाहनं चालू आहेत, जे रेग्युलर मध्ये माझ्या गाड्या चालतात, त्याच्यामध्ये पॅसेंजरची भर पडलेली आहे। कारण लग्न सराई आहे। दुसरं काय आहे की 4 व्हीलर मध्ये डिझेल फक्त हिंगोलीला शॉर्टेज आहे म्हणून नव्हे, तर शॉर्टेज नाही तशी बघितली तर पण पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये डिझेलचा तुटवडा आहे। आणि त्या तुटवड्यामुळे 4 व्हीलर मध्ये प्रवास करणारा पॅसेंजरही आमच्याकडे वाढलेला आहे। दुसरं, शेतीचे कामं आज आपण देशाला सगळ्यांना सांगतो की तंत्रज्ञानाची शेती करा, तंत्राची शेती वापरा। आज बैलजोडीनं शेती करणारा शेतकरी हा राहिलेला नाहीये। कारण ऊन इतकं तापतं, बैलजोडी राहिली तरी तो काम करू शकत नाहीये। ट्रॅक्टरला डिझेलचा तुटवडा आहे, डिझेलची शॉर्टेज आहे, म्हणून त्या ट्रॅक्टरनं प्रत्येक गोष्ट ट्रॅक्टरनं आता शेतकरी करत आहे आणि त्याला बिचाऱ्याला डिझेल भेटत नाहीये। कारण एखाद्या गाव पातळीवर किंवा शेतामध्ये तिथून डिझेल घ्यायला जर त्याला 10-12 किलोमीटर यावं लागत असेल तर त्याचा डिझेलचा खर्च वाढतो आणि दुसरं वेळ जातो वाया। आज त्या अनुषंगानं डिझेलची खपत प्रत्येक पूर्ण वर्षामध्ये हे 2 महिने डिझेल जास्त लागत असतो आणि तो डिझेलचा पुरवठा पूर्णपणे मला वाटते कंपनीकडून होत नाहीये। म्हणून माझ्या 40% गाड्या उभ्या आहेत, ज्याच्यामध्ये माझा रोजचा 4 ते 5 लाख रुपयाचा कलेक्शन मध्ये फरक पडलाय। म्हणजे मला रोजचे 50 ते 1 लाख रुपये हा मला भुर्दंड भरायला आहे आणि हा मागच्या 8-10 दिवसापासून भरतोय। आणि 8-10 दिवसापासूनच नव्हे तर मला ह्याचा फटका जर बघितला तर महिन्याच्या शेवटी जेव्हा माझ्या बँकेची EMI येते किंवा बँकेचे हप्ते भरायचे असतात तेव्हा मला त्याचा तुटवडा भासतोय। आजच्या घडीमध्ये गाडी वाहन उभं करणं हे माझ्यासाठी जोखमीचं झालेलं आहे आणि ह्याच्यावर तोडगा नाही निघाला तर मला बहुतेक काहीतरी बँकेच्या विनंती करून मला EMI पुढे ढकलावी लागेल। दिवसाला 3 ते 4 लाख रुपयाचा फटका बसला असं तुम्ही सांगताय। 3 ते 4 लाख आता किती बस तुमच्या डिझेल अभावी ठप्पा येतात मला हे सांगा। मला रोजचे 62 गाड्या माझ्या चालू होत्या। आजच्या घडीला माझे 43, 44, 42 गाड्या चालू आहेत। मला 5 ठिकाणी 50-50 लिटर डिझेल घेऊन 5 पंपावरून डिझेल घ्यावं लागतो। बरं, मला हे सांगा, आता डिझेलची भाव वाढ झाली आहे। मागच्या जवळपास 8 दिवसामध्ये डिझेल 5 रुपये प्रति लिटर प्रमाण वाढले, त्याचा आर्थिक फटका कसा बसला? 100%। कारण जे जुने रेट होते, आज पण STचे सरकारी रेट RTOच्या नियमानं ज्या रेट मला 2200 किंवा 2100 भेटायला पाहिजे तिथं मी 1200 घेतोय। बरं. आणि पूर्वीपासून आहे, तुम्ही एक जवळपास जर विचार केला तर हिंगोली नांदेडची तिकीट 180 रुपये, आम्ही 100 रुपये घेतोय। म्हणजे हे ऑलरेडी आम्ही ST महामंडळापेक्षा सरकारी दरापेक्षा आम्ही अर्ध्यावर चढायलो। त्याच्यामध्ये पण हे डिझेलचा भुर्दंड आम्हाला सहन होणारा नाहीये। एक तर ST महामंडळापेक्षा आमची तिकीट तितकी तरी हातले पाहिजे, पण पॅसेंजर देत नाहीये कॉम्पिटिशनमुळे आणि ते कॉम्पिटिशनमुळे तो भुर्दंड आम्हाला सहन करावा लागतोय। गाड्या न चालल्यामुळे, गाड्या उभ्या राहिल्यामुळे तो भुर्दंड आम्हाला सहन करावा लागतोय। जवळपास मी 1 कोटी रुपये महिन्याला घरातून टाकतो अशी माझी, हे जर डिझेलचा तुटवडा असा राहिला तर 1 कोटी ते 1.5 कोटी या महिन्याभरामध्ये घरातून मला नुकसान होईल। बरं, आता डिझेल तुटवडा आहे, चारचाकी वाहनाला सुद्धा डिझेल मिळत नाहीये, तर त्या ज्यांना दूर जायचं त्यांच्या प्रवाशांची गर्दी तुमच्याकडे वाढू लागली, मग ते कसं मॅनेज करताय, कसं बॅलन्स केलं जाते? आता जर आज आम्ही ते डिझेल भेटत नाहीये, त्या 4 व्हीलरच्या लोकांना जर तिकीट जर वाढून मागितला तर ते देऊ शकणार नाहीत। कारण त्यांनी आज दिलं तर ते म्हणतील आम्ही गैरफायदा उचलला। रोजच्या दरापेक्षा जास्त दरी आम्हाला घेता येत नाही। कारण रेग्युलरिटीमध्ये जे पॅसेंजर असतात किंवा लोकांना जे, ही एक खरं सांगू का तुम्हाला, ही प्रवासा म्हणजे आम्ही दिलेली एक लोकांची चांगली सेवा आहे आणि सेवा देत असताना मुनाफा जास्त बघायचा नसतो। त्या हिशोबानं नो लॉस नो प्रॉफिटमध्येही चाललं तरी आम्हाला पुरेशा आहे। तर हे आहेत जगदीराज खुराना ट्रॅव्हल्सचे मालक आहेत। जर अशीच परिस्थिती राहिली तर महिन्याला जवळपास 1 ते 1.5 कोटी रुपयाचं नुकसान होणार आहे। सध्याला त्यांच्या 40% ट्रॅव्हल्स जे आहे ते डिझेल अभावी ठप्प येतात, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी माझ्याशी बोलताना दिली आहे। माधव दिपके, ABP माझा, हिंगोली।